हा गावचा मेवा कुणीतरी दिलाय. कुवरी आहे, याची भाजी करणार मुंबईला जाऊन. हे माझी एक पुतणी आहे, तिनं करवंद सांगितली होती, ती घेतले चटणीसाठी. हे कैऱ्या आहेत, त्याचं काय लोणचं वगैरे छोटं छोटं असं काहीतरी करणार. माझ्या वडिलांचं एक ब्रीद होतं, ज्यांना मुळाला सोडलं तर जो मुळाला चुकला तो सर्वाला मुकला. त्या हिशोबाने त्यांनी हे घर 20-22 वर्षापूर्वी बांधलं होतं. आता हे वरची कौलं वगैरे तुटत होती, दरवर्षी माकडं फोडत होती, दरवर्षी त्याला खर्च येत होता. त्यासाठी आम्ही सर्व भावांनी हे रिपेअर करण्याचं ठरवलं, पण कोणाला रजा नव्हती. त्यासाठी मी 15 दिवस सांगितलं, मी 15 दिवस देतो, पण आज 1.25 महिना झाला. तर झालं. माझ्या म्हणण्याप्रमाणे हे जे वरती दिसते ना बाजू, ते नवीन बांधकाम आहे. खालचं स्ट्रक्चर चांगलं, फक्त वरचं स्ट्रक्चर बिघडलं होतं, ते आम्ही रिपेअर केलं. इकडे मार जरा. थांब. ती कचरा सगळा 2-3-4 माणसं बोलवून सगळा कचरा साफ करून घेतला. आता जरा त्याला हे आलं चांगलं. बाजूचं आमच्या जे कंपाऊंड आहे तिकडे तारेचं कुंपण घातलं आहे, तो माझा भाऊ शार्दूल आहे त्याचं आहे, ते करून घेतलं. हे जे कलरच्या वरचं जे दिसतंय ते नवीन बांधकाम आहे सगळं. हे उंची वाढवली आम्ही. आतमध्ये टॉयलेट बाथरूम व्यवस्थित बनवले. एक इंग्लिश एक इंडियन असे 2 टॉयलेट बनवले. आता मुंबईची माणसं आली की त्यांना काही लोकांना गुडघेदुखीचा वगैरे त्रास असतो, त्यासाठी तो इंग्लिश टाईप बनवला. मला असं वाटतं की ह्या वास्तूनच माझ्याकडून ही सेवा करून घेतली. आमचा जन्मच इथला आहे, आमची नाळ इकडे पुरलेली आहे, तर ते वास्तूला वाटलं असेल याच्याकडून सेवा करून घ्यावी, तर ती माझ्याकडून झाली. त्याचं खरंच समाधान वाटतं, आनंद वाटतो. पुढे ही आमची विहीर आहे, ही जुनी विहीर आहे. परत एक बाहेर विहीर नवीन बनले. अशा 5 रूम आहेत आमच्या. 1 2 3 4 5. ह्या बाजूला टॉयलेट, 2 टॉयलेट, तिकडे 2 बाथरूम. दोन हजार लिटरच्या टाक्या बसवल्या. पहिले हे घर एवढंच होतं. हे जे आहे ना, हे लिंटर टाकून मजबूती दिली आणि त्यावर भिंती चढवल्या. हे आमची कलंब आहेत, 4-5 कलंब आहेत. तो विचार आहे, आता फार जुनी झाले की 12 फुटावर कट केली की परत त्याला चांगला जोश येतो, आंबे चांगला येतात. माझा विचार आहे सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर ते काम होईल. मे-जूनमध्ये सगळ्यांना आपल्या घरचा आंबा खायला मिळेल, हापूस. एक 2 एक रूम आहे, 3 4 5, 5 रूम आहे. आम्ही 1-2 रूम भाड्याने देतो, म्हणजे त्यानिमित्तानं तरी थोडी स्वच्छता राहते आणि माकडांचा त्रास कमी होतो. माणसं असली तर माकडं कमी येतात. काल आम्ही पाडव्यानिमित्त इथे
तोरण बांधलं. आमच्या इथे मुलगा आहे एक संदीप, त्यानं तोरण स्वतः बनवलं, रांगोळी वगैरे काढली. हे आमच्या घराचे निघालेली कौलं आहेत. हे कंपाऊंडचं सुद्धा काम मी आत्ता करून घेतलं. वासे भरपूर निघाले होते, ते परवा विकून टाकलेले. जवळजवळ 100% काम करून मी निघालो, त्याचं नक्कीच समाधान आहे. माझ्या मोठ्या काकांचं, आम्ही त्यांना दादा म्हणायचो, त्यांचं हे घर आहे. आता 1.25 महिना आमच्या घराचं काम चालू होतं, तेव्हा माझं वास्तव्य, माझे जे भाऊ मला जोड द्यायला यायचे, त्यांचं सगळ्यांचं वास्तव्य ह्याच घरात होतं. धन्यवाद ह्या वास्तूचे स्वार.